आज आपण डायस्टेसिस रेक्टायच्या व्यायामाबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच महिलांची तक्रार असते की पोटाचा घेर खूप जास्त आहे. अगदी वजन कितीही कमी केलं तरी पोट मात्र अजून खूप दिसत राहतं. किंवा काही महिलांना पाठीच्या खालच्या बाजूला सतत कणा दुखायचा त्रास असतो. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या महिलांचे जे कोर मसल आहेत ते वीक आहेत. आपल्या पोटाच्या खूप आतमध्ये काही मसल असतात. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा घेर वाढल्यामुळे या कोर मसलमध्ये फट म्हणजे गॅप निर्माण होते. त्यामुळे ते वीक होतात आणि याचा परिणाम म्हणून पोट हे नेहमी थुलथुलीत राहतं, ते टाईट होत नाही आणि पाठ विशेषतः लोअर बॅक दुखू लागते. बऱ्याचदा गरोदरपणात ह्या कोर मसलमध्ये झालेली ही फट म्हणजे गॅप ही कधीच भरून येत नाही. यामुळे पोटाचा घेरही कमी होत नाही आणि पाठही दुखत असते. विशेषतः खालच्या बाजूची पाठ ही सतत दुखत राहते. पोट कमी होण्यासाठी जे व्यायाम हे कॉमनली सांगितले जातात, जसं क्रंचेस किंवा प्लँक्स किंवा पुशअप्स, हे केल्यामुळे या कोर मसलमधली फट ही अधिकाधिकच वाढत जाते आणि परिणामी हे व्यायाम करून देखील पोटाचा घेर हा काही कमी होत नाही. त्यामुळे या डायस्टेसिस रेक्टाय या कंडिशनचे व्यायाम हे थोडे वेगळे आहेत आणि हे व्यायाम अशा पेशंटमध्ये खूप कामी येतात. जेव्हा आपल्या पोटाच्या कोर मसलमध्ये फट पडते तेव्हा त्याला डायस्टेसिस रेक्टाय असं म्हटलं जातं. याचे हे स्पेशल व्यायाम केल्याने ह्या कोर मसलमधली फट ही भरून यायला तर मदत होतेच, मात्र कोर मसल हे अधिक स्ट्रॉंग होतात आणि पाठदुखी देखील कमी होते. आता आपल्याला डायस्टेसिस रेक्टाय आहे का नाही हे आपण कसं ओळखाल? सतत खालची पाठ दुखत राहणं, जोरात खोकल्यावर किंवा शिंकल्यावर नकळत शू होणं किंवा शू होईल अशी भावना होणं, वजन कितीही कमी केलं तरीही पोटाचा घेर मात्र अजिबात न घटणं. आणि हे बघण्यासाठी एक अगदी साधी टेस्ट आहे ती आपण करू शकतो. यासाठी आपल्याला जमिनीवर पाठ व्यवस्थित ताठ ठेवून झोपायचं आहे आणि गुडघे वाकून टाचा जमिनीवर ठेवायचे आहेत. आता मान जमिनीपासून आपल्याला छान वर उचलायची आहे. उजव्या हाताची 2 बोटं आता घ्या आणि पोटाच्या अगदी वरच्या बाजूला मधोमध दाबा. जर बोटं आत गेली तर याचा अर्थ आपल्या कोर मसलमध्ये फट आहे, म्हणजेच आपल्याला डायस्टेसिस रेक्टाय आहे. जर ही फट आपल्याला बोटांनी क्लिअरली व्यवस्थित जाणवत असेल तर त्याचा अर्थ गरोदरपणाच्या वेळी झालेला हा डायस्टेसिस रेक्टाय आपला भरूनच आलेला नाही आहे. जर बोटं ही आत शिरलीच नाहीत तर याचा अर्थ डायस्टेसिस रेक्टाय आपल्याला नाही आहे. हे व्यायाम अगदी कोणीही करू शकतं. डिलिव्हरीनंतर 6 आठवड्यांनी लगेच हे व्यायाम आपण करू शकता. आपली नॉर्मल असोत किंवा सिझेरियन असोत, हे व्यायाम हळूहळू आपण सुरू करू शकता. आता आपलं बाळ कितीही महिन्यांचं असो किंवा मोठं झालेलं असून आता 15-16 वर्षांचं झालेलं असो, आपण हे व्यायाम अगदी करू शकता आणि याचे इफेक्ट देखील आपल्याला लगेच जाणवतील. आता सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपली कोर ही एंगेज करायची आहे. प्रत्येक वेळी डायस्टेसिस रेक्टायचे व्यायाम करताना कोर एंगेजमेंट ही मूव्हमेंट आपल्याला करत राहायची आहे. आता याचा अर्थ काय? कोर एंगेज करताना आपल्या 2 अतिशय सूक्ष्म मूव्हमेंट्स करायचे आहेत. पहिली मूव्हमेंट म्हणजे पोट हे आत थोडंसं घ्यायचं आहे आणि आपले पेल्व्हिक मसल्स हे आपल्याला आकुंचित करायचे आहेत. याचा अर्थ काय? असं इमॅजिन करा की आपल्याला खूप जोरात शू लागली आहे आणि काही कारणामुळे आपण बाथरूममध्ये जाऊ शकत नाही आहे. तर अशा वेळी शू आपण दाबून धरण्यासाठी ज्या प्रकारे खालची जागा आवळून धरतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पेल्व्हिक मसल आवळून धरायचे. म्हणजे कोर एंगेज करा असं मी सांगितलं की चटकन ह्या 2 मूव्हमेंट्स आपल्याला करता यायला पाहिजेत. पोट आत आणि पेल्व्हिक मसल्स आकुंचित करायचेत. तर मग आता आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला वज्रासनात बसायचं आहे. ह्याचा अर्थ पालथी मांडी घालून बसायचं आहे आणि दोन्ही हात हे आपल्याला समोर ठेवायचे आहेत. पाठ ही जमिनीला छान पॅरलल असली पाहिजे, पाठीत पोक काढायचं नाही आहे.
आता उजवा गुडघा हा जमिनीपासून आपण थोडासा उचलणार आहोत. किती उचलतो हे महत्त्वाचं नाही आहे, उचलणं हे महत्त्वाचं आहे. आता उजवा गुडघा पुन्हा आपण आपल्या शरीराजवळ आणणार आहोत. शक्य असलं तर छातीला टेकवा, नाही तर काही अंतर जवळ आणा आणि पुन्हा आपल्याला तो मागे सोडायचा आहे. असं ह्या प्रकारची मूव्हमेंट आपण उजव्या गुडघ्याने साधारण 8 ते 10 वेळा करायची आहे. फार सावकाश मूव्हमेंट करायची गरज नाही, मात्र फार फटफटसुद्धा मूव्हमेंट होता कामा नये. हे सगळं चालू असताना आपल्याला कोर ही एंगेज ठेवायची आहे. आता उजवा गुडघा जमिनीला टेकवूया आणि आता हीच मूव्हमेंट डाव्या गुडघ्याने करूया. डावा गुडघा जमिनीवर, मागे सरळ सोडलेला आहे डावा पाय आणि आता डावा गुडघा आपण शक्य असेल तर छातीजवळ घेणार आहोत, नाही तर काही अंतर पुढे घेऊन पुन्हा आपण पाय मागे सोडणार आहोत. ही मूव्हमेंट आता आपल्याला अजून 5 वेळा इथं करायची आहे. मूव्हमेंट फार फास्ट नको, फार स्लो नको. हे सगळं चालू असताना श्वासांकडे लक्ष द्या. श्वास चालू राहू देत. फार लांब श्वास घ्यायची गरज नाही, मात्र श्वास रोखून अजिबात धरायचा नाही आहे. आता दोन्ही गुडघे पुन्हा आपण फरशीवर टेकवणार आहोत. आता आपण उजवा पाय मागे सोडायचाच आहे, मात्र त्याबरोबर डावा हात देखील मॅटवरून उचलून समोरच्या दिशेनं सोडायचा आहे. म्हणजे आपला उजवा पाय वर आहे आणि डावा हात वर आहे. आता आपण डावा पाय वर घेणार आहोत आणि त्यासोबत उजवा पाय वर सोडणार आहोत. आता पुन्हा अल्टरनेट मूव्हमेंट करायची आहे. जर एका वेळी पाय आणि हात वर घेऊन बॅलन्स होत नसला तर आपण फक्त पाय वर घेऊ शकता आणि काही दिवसांनी सवय झाली की मग हातही वर नेऊ शकता. अल्टरनेट मूव्हमेंट्स आपल्याला अजून 5 ते 7 वेळा करायचे आहेत. चालू राहू देत. हे सगळं चालू असताना कोर एंगेज पाहिजे. पोट आत, पेल्व्हिक मसल्सचं आकुंचन. अजून 2दा आपण हे मूव्हमेंट करूया. आता इथे आपण हा व्यायाम थांबवूया आणि आता आपण पालथं झोपणार आहोत. गुडघे हे जमिनीला टेकलेले पाहिजेत आणि हात एकतर सरळ पुढे असू देत किंवा आपलं कपाळ हे आपण आपल्या हातांवर ठेवू शकतो. आता अगदी अलगद आपल्याला उजवा पाय जमिनीपासून अगदी काही इंचच वर उचलायचा आहे. फार वर उचलायची गरज नाही आहे, अगदी काही इंचच उचलायचं आहे. आता हा पाय खाली ठेवून डावा पाय वर उचलायचा आहे. आपल्याला पाय हवेत फार काळ ठेवायचाही नाही आहे, अगदी 2 क्षण वर ठेवून मग लगेच खाली घ्यायचा आहे. अशा अल्टरनेट मूव्हमेंट्स आपल्याला करायच्या आहेत. साधारण उजवा पाय आता वर आला जमिनीपासून की 1, 2, 3 असे आकडे मोजून पुन्हा खाली यायला पाहिजे. डावा पाय वर आला की पुन्हा 1, 2, 3 असे आकडे मोजून तो खाली यायला पाहिजे. साधारण एक 15 वेळा आपण हे करणार आहोत. अगदी व्यायाम नव्याने सुरू केले असतील तर इतके वेळा करणं शक्य होणार नाही, तर साधारण 5-5 वेळा प्रत्येक मूव्हमेंट आपण रिपीट करू शकता. आता हा व्यायाम आपण इथे थांबवायचा आहे आणि आता आपल्याला सरळ झोपायचं आहे. हे सगळं करत असताना श्वास चालू ठेवायचे, कुठंही श्वास रोखायचा नाही आहे आणि कोर एंगेज करायची आहे. आता इथून पुढच्या व्यायामासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोर ही एंगेज असली पाहिजे आणि संपूर्ण पाठ, विशेषतः वरची पाठ ही जमिनीला टेकली पाहिजे. बऱ्याचदा जेव्हा आपण अशा पोझिशनमध्ये झोपतो तेव्हा आपल्या पाठीच्या वरच्या बाजूमध्ये आणि जमिनीमध्ये ही थोडीशी नकळत फट पडते. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा चेक करा की आपली सगळी पाठ जमिनीला टेकलेली आहे. अगदी 1ही इंच जमिनीपासून आणि आपल्या पाठीमध्ये गॅप नको. दोन्ही पाय आपण गुडघ्यात वाकवून, तळवे हे आपण जमिनीवर ठेवलेले आहेत. पुन्हा मी सांगते आहे, कोर एंगेज करायची आहे. पुन्हा एकदा चेक करा की आपल्या पाठीत आणि मॅटमध्ये किंवा जमिनीवर गॅप नाही आहे. आता आपल्याला उजवा गुडघा हा आपल्या पोटाजवळ आणायचा आहे. साधारणपणे काटकोनात वाकेल इतकंच आपल्याला वाकवायचं आहे. अगदी फार जवळ आणून गुडघा छातीला चिकटवायचा नाही आहे. ही अगदी अलगद मूव्हमेंट व्हायला पाहिजे. फार स्लो नको आणि फार फास्ट नको. आता पुन्हा उजवा गुडघा आला आहे. आता डावा गुडघा वर आलेला आहे. आता पुन्हा उजवा गुडघा आला आहे. साधारणपणे गुडघा हा बेंबीच्या लेव्हलपर्यंत आणायचा आहे.
त्याहून वर आपल्याला हे घ्यायचं नाही आहे. हे चालू असताना कोर एंगेज राहायला पाहिजे. पाठीत आणि फरशीत फट नको आहे. पाठ ही अगदी व्यवस्थितपणे मॅटला चिकटलेली पाहिजे. अल्टरनेट मूव्हमेंट चालू राहू द्या. हे व्यायाम तसे बघायला खूप सोपे वाटतात, मात्र हे अतिशय गुणकारी आहेत. आता हा व्यायाम आपण इथे थांबवूया. आता पुन्हा दोन्ही पायांचे तळवे जमिनीवर ठेवूया. पाठीत फट नाही आहे ना जमिनीपासून हे चेक करूया. आणि आता आपण तळवे जमिनीवर टेकवायचेत. आता आपला उजवा गुडघा हा आपण थोडा साईडवेज झुकवणार आहोत, म्हणजे बाजूला वळवणार आहोत आणि शक्य असलं तर जमिनीवर टेकवणार आहोत किंवा काही अंतर जमिनीपासून वरच ठेवणार आहोत. आता डावा गुडघा वाकवायचा आहे. आता पुन्हा उजवा गुडघा जमिनीपाशी न्यायचा आहे. जरी आपला गुडघा जमिनीला लागत असला तरी आपल्या लक्षात येईल की मूव्हमेंट ही आपली हिपपासूनच होती आहे. हे सगळं करत असताना कोर एंगेज राहायला पाहिजे. गॅप अजिबात जमिनीमध्ये आणि पाठीमध्ये नको आहे. पाठ ही पूर्णतः जमिनीला टेकली पाहिजे. श्वास नेहमीप्रमाणे चालू राहू देत. हे असं अजून एक 5 ते 6 वेळा आपण करूया. अल्टरनेट मूव्हमेंट्स चालू राहू देत. हे बघायला व्यायाम खूप सोपे वाटतात, मात्र आपण जर कोर व्यवस्थित एंगेज ठेवली असली तर आपल्याला आता जाणवायला लागलं असेल की साधारण पोटाच्या आतमध्ये अगदी आपल्याला थोडासा स्ट्रेच बसायला लागला आहे. आता आपण ही मूव्हमेंट बंद करूया. पाय पुन्हा नेहमीसारखे ठेवूया. गुडघ्यात वाकवून पायाचे दोन्ही तळवे हे फरशीवर आपण टेकवलेले आहेत. वरच्या कमरेत आणि फरशीत गॅप नाही आहे ना पुन्हा कन्फर्म करूया. हे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे कारण ही स्टेप फार महत्त्वाची आहे. आणि आता आपण जमिनीपासून काही इंच कंबर वर उचलणार आहोत. किती वर उचलतो आहे हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. वर उचलणं हे महत्त्वाचं आहे. अगदी 1-2 इंच देखील आपण सुरुवातीचे काही दिवस कंबर वर उचलली तरी बास आहे. कंबर वर उचलायची आहे. 1, 2, 3 आकडे म्हणून पुन्हा कंबर खाली ठेवायची आहे. आता पुन्हा कंबर उचलायची आहे. 1, 2, 3 खाली. कंबर उचलणार आहोत. 1, 2, 3 खाली. हे सगळं चालू असताना कोर एंगेज पाहिजे. वरच्या पाठीत आणि फरशीत गॅप नको. श्वास सतत चालू राहू देत. श्वास रोखून नाही धरायचा आहे. बऱ्याचदा कोर एंगेज केली की लोकांना श्वास घेताच येत नाही, मात्र कालांतराने प्रॅक्टिस करून हे आपल्याला सहज जमेल. अजून 1-2 वेळा आपण ही मूव्हमेंट करूया. छान. आता आपण हा व्यायाम इथे थांबवणार आहोत. आत्तापर्यंत सांगितलेल्या ह्या 5 मूव्हमेंट ह्या आपण साधारण 1 ते 2 आठवडे किमान आठवड्यातून 3 ते 4 दिवस कराव्यात. आणि एकदा शरीराला ह्या 5 मूव्हमेंटची सवय झाली की इथून पुढच्या मूव्हमेंट्स देखील आपण करू शकता. आता पुढची मूव्हमेंट आपण शिकणार आहोत. यासाठी आपले पाय पुन्हा गुडघ्यात वाकवून पायाचे दोन्ही तळवे फरशीवर ठेवूया. पाठ व्यवस्थित मॅटला चिकटली पाहिजे. आता आपण कंबर तर काही इंच जमिनीपासून उचलणार आहोतच, पण त्यासोबत उजवा पाय देखील उचलणार आहोत. गुडघा वाकता कामा नये. कंबरवर उचलली त्याबरोबर उजवा पाय समोरवर उचललेला आहे. 1, 2, 3 कंबर खाली आणली. पाय पुन्हा तळवा फरशीवर ठेवला आहे. आता हीच मूव्हमेंट आपल्याला डावीकडे करायची आहे. डावा पाय देखील उचललेला आहे. डावा गुडघा वाकवायचा नाही आहे. कंबर खाली, पाय खाली. आता उजवीकडे करायचं आहे. जितकं शक्य आहे तितकीच कंबर जमिनीपासून उचला. अजिबात एफर्ट किंवा जास्त फोर्स लावायचं नाही आहे. पाय देखील जितका शक्य आहे तितकाच उचला. अगदी आपल्याला काटकोनात वर पाय अजिबात घ्यायचा नाही आहे. जितकं शक्य आहे तितकंच उचला. कोर एंगेज असू देत. अल्टरनेट मूव्हमेंट्स चालू राहू देत. आता पुन्हा आपण पाय नेहमीच्याच पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत. गुडघ्यात वाकवून तळवे जमिनीवर ठेवायचे आहेत. आता आपण आपले दोन्ही तळवे हे जमिनीपासून उचलायचे आहेत. म्हणजे साधारणपणे आपली मांडी, गुडघा आणि पाय हे काटकोनात आलेले आहेत आणि आपलं सबंध पाय
हे जमिनीपासूनही काटकोनात आलेले आहेत. या पोझिशनमध्ये एक 10 क्षण थांबूया. कोर एंगेज असू देत. वरची पाठ ही सबंध जमिनीला टेकली पाहिजे, गॅप नको. आता पुन्हा आपण आपले दोन्ही पाय जमिनीला टेकवूया. आता आपण आपला उजवा पाय हा वर उचलणार आहे आणि जमिनीला 45 to 60 डिग्रीचा कोन तयार करणार आहे. आता आपण डावा पाय उचलणार आहे आणि पुन्हा 60 डिग्रीचा कोन इथे तयार करणार आहे. असे अल्टरनेट मूव्हमेंट आपण करणार आहोत. पाठ ही टेकलेली पाहिजे, कोर एंगेज राहायला पाहिजे, श्वास चालू राहू देत. आता पुन्हा दोन्ही टाचा आपल्याला जमिनीवर टेकवायच्या आहेत. पाठ सरळ ताठ असली पाहिजे. आता आपण दोन्ही हात आपल्या मानेखाली ठेवणार आहोत. हात हे साधारण मानेला आणि खालच्या बाजूच्या डोक्याला स्पर्श करायला पाहिजेत. आणि आता अगदी अलगद आपण एक 3 क्षण मान वर उचलून धरायची आहे. 1 2 3 परत खाली ठेवायची. हे सगळं चालू असताना आपले कोर मसल एंगेज्ड पाहिजेत. पुन्हा आता आपल्याला उचलायची आहे मान 1 2 3 खाली. पुन्हा उचलायची आहे 1 2 3 खाली. आता पुन्हा आपल्याला मान उचलायची आहे 1 2 3 खाली. ह्या मूव्हमेंट्स चालू राहू देत. कोर एंगेज पाहिजे, फरशीत आणि आपल्या पाठीत गॅप नको. या मूव्हमेंट्स अशाच प्रकारे चालू राहू देत. आता इथे आपले हे आजचे व्यायाम संपलेले आहेत. आपण एक 5 मिनटं डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन करून पुन्हा पुढचा सेट करू शकता. सुरुवात करताना एका वेळी या 8 व्यायामांपैकी कुठलेही 3 ते 4 व्यायाम करावेत. आणि साधारण शरीराला व्यायामाची सवय झाली की एक व्यायाम 2 वेळा करावा. साधारण 1 ते 1.5 महिना नियमितपणे हे व्यायाम केले तर असं म्हणतात की ह्या मसलमध्ये पडलेली फट ही भरायला नक्की मदत होईल. आता पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन व्यायाम घेऊन. धन्यवाद.